नमस्कार शेतकरी मित्रांनो. बघा, आता ज्या शेतकऱ्याचे PM किसानचे हप्ते रोखलेले असतील, काहींचे 2 असतील, 3 असतील, मग त्यांना काय होणार आहे, एकत्रित पैसे मिळणार आहेत. मग ते कशा स्वरूपात मिळणार आहेत? जर त्यांची KYC बाकी आहे आणि KYC थंब व OTPवर होत नाही, काही प्रॉब्लेम येत असेल आणि ज्या शेतकऱ्याने KYC करताना प्रॉब्लेम येत आहे, त्या शेतकऱ्यांनी चेहऱ्यावर KYC केलेली आहे आणि चेहऱ्यावर KYC करून ज्यांचे फॉर्म अप्रूव्हल झालेले आहेत, KYC पूर्ण झालेली आहे, अशा शेतकऱ्यांना काय होऊ शकतात, अक्षय तृतीयानिमित्त थकीत राहिलेले, मग तुमचे 2 असतील, 3 असतील, 4 हप्ते असतील, काय होऊ शकतात, भेटू शकतात. त्यामुळं मग ज्यांच्या KYCची प्रक्रिया केली नसेल त्यांनी चेहऱ्यावर KYCची प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे. कारण थंबचा खूप प्रॉब्लेम येतो आहे. सर्व शेतकऱ्यांना थंब वगैरे बसत नाही. त्यानंतर OTPच्या सहाय्याने KYC करायला गेल्यावरही थोडासा एरर येत आहे. अशा शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, ज्यांनी KYC अद्याप केली नसेल अशांनी चेहऱ्यावर KYCची प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे. आणि KYC पूर्ण केल्यानंतर फॉर्म वगैरे अप्रूव्हल झाल्यानंतर तुम्हाला मग थकीत हप्ते काय होणार आहेत, तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत. मग ते एकत्रित काय होणार आहेत, तुमचे 2 असतील, 3 असतील, PMचे असतील, नमो शेतकरी सन्मान निधीचे असतील, हे जे राहिलेले आहेत ते हप्ते काय होऊ शकतात, अक्षय तृतीयानिमित्त तुमच्या खात्यावर जमा होऊ शकतात. त्यामुळं मग तुम्ही काय करायचे आहे, चेहऱ्यावर KYCची प्रक्रिया पूर्ण करायची आहे आणि चेहऱ्यावर KYCची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमचे फॉर्म वगैरे अप्रूव्हल झाल्यानंतर मग तुम्हाला हे पैसे काय होणार आहेत, तुमच्या खात्यावर वर्ग केले जाणार आहेत. ज्यांचे थकीत आहेत अशा शेतकऱ्यांचेच फक्त. कारण ज्यांचे रेग्युलर चालू आहेत त्यांना पाठीमागच काय झालेले आहेत, पैसे त्यांच्या खात्यावर वर्ग केलेले आहेत, त्यांच्या खात्यावर पैसे जमाही झालेले आहेत. पण ज्यांचे जमा झालेले नाहीत, ज्यांचे KYCचा प्रॉब्लेम आहे, अशा शेतकऱ्यांनी काय करायचे, चेहऱ्यावर KYCची प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे. चेहऱ्यावर KYCची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मग काय होणार आहे, तुम्हाला राहिलेले थकीत तुमचे 6,000 रुपये म्हणजे 3 हप्ते काय होणार आहेत, एकत्रित मिळणार आहे. कधी काहीचे 4ही हप्ते राहिलेले आहेत, काहींचे 2ही हप्ते राहिलेले आहेत. जेवढे थकीत असतील तेवढी KYCची चेहऱ्यावरली KYCची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्हाला हे हप्ते काय केले जातात, DBT थ्रू तुमच्या खात्यावर वर्ग केले जाणार आहेत. हे सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, लक्षात घ्यायचं आहे. ज्यांचे हप्ते थकीत आहेत अशा शेतकऱ्यांनीच काय करायचे, चेहऱ्यावर KYCची प्रक्रिया पूर्ण करून घ्या. नंतरच तुम्हाला हप्ते काय होणार आहेत, वर्ग केले जाणार आहेत, तुमच्या खात्यावरती पैसे पडणार आहेत. हे सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, लक्षात घ्यायचं आहे. धन्यवाद.